सगळ्यानंतर आज जेव्हा सोशल मीडियाचं एवढं तुम्हाला प्रेम मिळतं, लोकांनी एवढे कमेंट करतायत, ओरिजिनल विठा म्हणून ओळखलं जात आहे. श्रद्धानी पण प्रचंड चांगलं त्याचं टीजर आहे. आउटस्टँडिंग लक्ष्मण उर्टेकरांनी सगळं डिरेक्शन केलंय. पण या सगळ्यानंतर जेव्हा तुम्ही पाहत असताना असं मी म्हटलं की आपण कुठे ना कुठे आपली एकांकिका फेमस होणं, एकांकिका पुन्हा चर्चेत येणं, हे किती भारावून जाणारी गोष्ट आहे, किती अभिमानाची गोष्ट आहे एक मराठी अभिनेत्री म्हणून, एक मराठी कलावंत म्हणून. ही अतिशय भारावून जाणारी गोष्ट आहेच आहे. कारण मी जो सपोर्ट बघतीये त्या कमेंट सेक्शन मध्ये, म्हणजे मला प्रत्येक कमेंट नंतर की जरी ते म्हणतात ही गोष्ट मला पटली नाही, की ते म्हणतात की विठा तू असली पाहिजे होती किंवा असं, ज्यांनी बघितलंय नाही बघितलंय त्यांनी सुद्धा या कमेंट्स केलेल्या आहेत. म्हणजे पुढे लांब लांब मोठमोठे मेसेजेस मला केलेले आहेत. मी खरंच म्हणजे मला खंत वाटते की मी प्रत्येकाला पर्सनली नाही बोलू शकत आहे, तरी मी प्रयत्न करते की मी आत्ता जस्ट असे कमेंट्स आल्यानंतर मी प्रयत्न करते की मी छोटी तरी कमेंट्स त्यांना देऊ शकते. पण जर मी त्यामध्ये कमी पडत असेल तर खरंच सॉरी. पण मी जेन्युअनली प्रत्येक प्रेक्षकांनी ज्यांनी त्यावर कमेंट केली आहे किंवा करत आलेत, ज्यांनी मला ओरिजिनल विठाचा टॅग दिलाय, त्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते. आणि मी अजून काहीतरी बोलणार होते बट ते आता मला एकदम क्लिक होत नाही. ती पण खूप सुंदरच गोष्ट होती आणि गाणं तर आमचं ऍक्च्युली मागच्याच वर्षी गाजलं होतं. सो मी अशी होती की हा आता गाणं गाजलंय, लोक त्याच्या प्रेमात आहेत, पण म्हणजे एका रीलवरनं जे रेकग्निशन लोक मला देतात ते कलाकार म्हणून माझ्यासाठी खरंच भारावून जाण्यासारखंच आहे. म्हणजे ते शब्दात कदाचित नाही सांगता येणार, म्हणजे ते एक्सप्लेनेबल नाहीये. पण ज्यांनी विठाचा प्रवास जगलाय त्यांना कदाचित हे नक्कीच कळू शकेल.